रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील विहिरीवर मधोमध दहीहंडी बांधून उडी मारून फोडण्याची अनोखी व लोकप्रिय परंपरा आजही कायम आहे। ही दहीहंडी फोडणे एक मोठी कला मानली जाते। ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा मोठ्या प्रमाणात सहभागी होतात। तर ही अनोखी दहीहंडी पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी असते। कुर्डूस गावात विहिरीतील दहीहंडी अत्यंत लोकप्रिय आहे। गावातील तरुणांनी विहिरीच्या मध्यभागी दहीहंडी बांधण्याची परंपरा मागील 32 वर्षांपासून जोपासली आहे। कुर्डूस गावातील देऊळाळीतील पिंगळे, पाटील, शेरमकर, थळे, किळणी परिवारातील तरुणांनी 1992 मध्ये एकत्र येत वेगळे काहीतरी करण्याच्या विचारातून दहीहंडीची संकल्पना उदयास आली। घरे, मंदिरासमोर दहीहंडी बांधली जाते। हंडी फोडण्यासाठी 2 ते 3 थर रचले जातात आणि दहीहंडी फोडली जाते। आतापर्यंत ही दहीहंडी फोडताना कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही। यावर्षी देखील ही दहीहंडी फोडण्यासाठी व हा उत्सव पाहण्यासाठी अलोट गर्दी उसळली होती। या देऊळाळी गोविंदा पथक कुर्डूस मधली ही विहिरीवरची दहीहंडी याची सुरुवात 21 ऑगस्ट शनिवार 1992 रोजी झालेली आहे। आज तागायत आज मितीपर्यंत ही दहीहंडी सलग आम्ही जवळजवळ आजचं हे 35वे वर्ष होत आहे। हे दहीहंडी उत्सवाला आज 2 पिढ्या आमच्या मागे आहेत आणि ही तिसरी पिढी इकडे याचं नेतृत्व आलेलं आहे। ही तिसरी पिढी सक्षमपणे त्यांचाच वारसा जुन्या परंपरा आणि परंपरा अगदी यशोचितपणे पार पडत आहे। आणि 1992 पासूनचा हा जो थरार आम्ही आफ्टर कोविड-19 नंतर जो लोकांच्या मनात ह्या हंडीबद्दल जी उत्सुकता निर्माण झाली त्याला एक भव्य स्वरूप कसं देता येईल याचा विचार केला म्हणून आमच्या या आळीतील सर्व पिंगळे, थळे, शेरमकर, पाटील, केणी हे परिवार एकत्र झाले आणि ह्या हंडीला आपल्याला काहीतरी ग्लोबल स्वरूप द्यायचं आहे म्हणून आमच्या तरुण कंपनीचा मानस होता। म्हणून आपल्या या सगळं पत्रकार बंधू, दृकश्राव्य माध्यमाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक्स प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी या लोकांनी सहकार्य करत 2022 साली ही हंडी अगदी 7 समुद्र पार नेली। 43 देशामध्ये BBC मराठीने ही पहिलं प्रक्षेपण केलं आणि 43 देशामध्ये जागतिक स्तरावर ही हंडी गेलेली आहे। त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला अभिमान आहे आणि तेवढाच सहकार आणि मोलाचा वाटा आम्ही मानतो की आपण जे पत्रकारिता करता, जे छायांकन करता, दृकश्राव्य माध्यमाचे आपण प्रतिनिधी आहात, जे मीडिया चॅनल आहेत, सोशल मीडिया असतील, या सर्वांनी हे हंडी काय सांगाल? कुर्डूसची दहीहंडी लोकप्रिय आहे, विहिरीवर ही दहीहंडी बांधली जाते, अनोखी दहीहंडी काय परंपरा आहे? निश्चितच मित्रांनो पाहिलं तर जवळजवळ 33 वर्ष या दहीहंडीला झालेले आहे। एक मनोरंजन म्हणून ही दहीहंडी आमच्या देऊळाली मंडळाने केलेली, परंतु हा एक उत्सव बनलेला आहे। या उत्सवातून आम्ही एक सामाजिक बांधिलकी तयार केलेली आहे आणि आज आमच्या या कुर्डूस गावातील जवळजवळ 250 ते 300 या ठिकाणी दहीहंडी पाहण्यासाठी लोक येतात। ती फक्त कशासाठी तर या उत्सवाची मजा घेण्यासाठी। हा उत्सव एवढा आहे की प्रत्येकाला प्रेरणा देणार आहे। या उत्सवातून आपण एक सामाजिक ऐक्य निर्माण करत आहोत। आज 33 वर्षामध्ये बघायला गेलं तर या दहीहंडीमध्ये जेवढे दही फोडायला लोक आलेले आहेत त्यांना कधीही इजा झालेली नाही। ही सर्व पुण्याई आमच्या लोकांची आहे। आज पाहू शकता आमचे हवालदार आहेत, सुनील पिंगळे आहेत किंवा गोटू भाऊ आहेत, पराग भाऊ आहे, हे या सगळ्या हंडीचे प्रतीक आहेत। त्याच्यानंतर आमचा विराज आहे, या गौरव आहे आणि सगळेच लोक या ठिकाणी छान पद्धतीने आम्हाला काय करत असतात, सहकार्य करतात। आणि तुम्ही या ठिकाणी येऊन या आमच्या हंडीला एक जागतिक स्वरूपाचं एक लेवलला नेऊन ठेवल्याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचं आणि चॅनलचं देऊळाली उत्सव मंडळातर्फे हार्दिक आभार व्यक्त करतो। धन्यवाद।